श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेला वडाच्या वृक्षाची पूजा का केली जाते, वटवृक्षाचे आपल्या शास्त्रामध्ये काय महत्त्व सांगितलेले आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचीच का पूजा केली जाते? कारण वडाच्या झाडामागे फार मोठे शास्त्रार्थ आहे. या विश्वामध्ये सर्वात जास्त आयुष्य वडाच्या वृक्षाला आहे. किमान 1000 वर्ष आहे. 1000 वर्ष या भूतलावावर वडाचे झाड टवटवीत राहते. ते कधीच सुकत नाही. कितीही दुष्काळ पडले तरीही ते टवटवीत राहते. वडाचे पान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा त्याला डाळीचे पीठ लावून तळून खाल्ले तर आयुष्यात माणूस कधीही आजारी पडत नाही. वडाच्या झाडाखालील असलेली माती एक ओंजळवर एखाद्या फुलाच्या झाडाला टाका. ती फूल व झाड दुसऱ्या दिवशी टवटवीत होतात. त्यामध्ये असणारा जो नायट्रोजन आहे त्याचे सामर्थ्य व ऊर्जा गणण्याजोगे नाहीये. वडाच्या झाडाचे फळ कावळा खातो. तो निरोगी व अमर झालेला आहे. तो मारल्यानेच मरतो. अहिल्याबाई होळकरांनी आपल्या घराची संपत्ती विकून रस्त्याच्या कडेला आणि भारतभर कडुलिंबाची व वडाची, चिंचेची झाडे लावली. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. दुर्दैवाने रस्ते अरुंद करण्यात ती झाडं कापली गेलीत. प्रत्येक ग्रामवासियाने ठरवलं तर पुन्हा त्या झाडाची लागवड होऊ शकते. नक्कीच झाडे लावणाऱ्या अहिल्याबाईंचा आशीर्वाद मिळेल यात दुमत नाही.